त्यावेळेला किंवा वास्तू व्हिजिट करतो, त्यावेळी वास्तू म्हणजे काय असतो, की एक जो आहे तो म्हणजे घराचा नकाशा आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा वाकडं तिकडे इथे घर आता बनवतो मी, ही समजा वास्तू आहे, बरोबर? आणि नंतर काय आहे तर त्या व्यक्तीची जन्मतारीख. समजा उदाहरणार्थ 5/2/95. नंतर काय आम्हाला मिळते तर त्या व्यक्तीचं टाइम कुंडली 5/2/95 काय टाइम घेऊया AM, बरोबर? मग आता अशा वेळेला व्यक्तीचं नक्की कशा संदर्भात आपण प्रेडिक्शन करू शकतो? कारण समोरच्या व्यक्तीला उत्सुकता असते, की हा व्यक्ती माझ्याकडे आल्यानंतर माझ्याबद्दल काय सांगेल किंवा व्यक्ती. आपण वास्तूमध्ये व्यक्तीला कोणतंही प्रिडिक्शन करू शकत नाही. कारण की वास्तूमध्ये करू शकत नाही याचा अर्थ काय? कारण की वास्तू हे एक वातावरण आहे. वास्तू एक काय आहे? वातावरण आहे. त्या दिशेनुसार त्या व्यक्तीने कशाप्रकारे दिशेमध्ये त्या व्यक्तीने कशाप्रकारे त्याची जी हे आहे ते करून ठेवलंय, दोष केलाय किंवा तिथली ऍक्टिव्हिटी कशी केली याच्यावरती त्या गोष्टी निर्भरित राहतात. जर किचन चुकीचं असेल, काय बघतो आम्ही सर्वात महत्वाचा वास्तूमध्ये तर दरवाजा. काय बघतो? दरवाजा, किचन, शौचालय, त्याचबरोबर बेडरूम, रंग, त्याचबरोबर पंचतत्व. तसंच अजून आम्ही काय बघतो तर त्या व्यक्तीने घरामध्ये चित्र, यानुसार त्या व्यक्तीच्या घरासंदर्भात आपण प्रेडिक्शन करतो. परंतु अजूनही आपल्या क्लायंटचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत किंवा त्याच्या प्रॉब्लेम पर्यंत आपल्याला जायचं आहे, त्या प्रॉब्लेम पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्याचं मुख्य कारण आहे ते आपण त्याच्यावरती जास्त बोलू शकता, ती म्हणजे आहे जन्मतारीख. एक जन्मतारीखच अशी आहे, त्या व्यक्तीचा तुम्ही चार्ट बनवल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता की त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये किंवा त्या व्यक्तीच्या कोणत्या दिशेमध्ये वास्तू दोष आहे किंवा त्या व्यक्तीचं जीवनमान कसं आहे किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्या समस्या आहेत, फक्त जन्मतारीख पाहून सांगू शकता. त्याच्या पुढे त्याचं पुढचं भविष्य कसं आहे हे सांगायचं जर असेल तर व्यक्तीच्या कुंडलीनुसार व्यक्तीला तुम्ही त्याचं जे काय भविष्य कसं आहे किंवा त्याचं जीवनमान मागचा वेळ कसा गेला, पुढचा येणारा काळ कसा आहे, या तिन्ही गोष्टी सांगू शकता. त्यासाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे या 3 गोष्टी पाहणं गरजेचं आहे.